एकीकडे देशभरात लोकसभेच्या निवडणुकांचं वातावरण तापलंय। अशातच बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेवकाची हत्या झाल्यानं वातावरण पुरतं ढळून निघालंय। बीडमध्ये राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकाची हत्या। बीडच्या राजकीय वर्तुळात खळबळ। हत्येवरून आरोप प्रत्यारोपांची राळ। लोकसभा निवडणुकीमुळे देशातलं राजकीय वातावरण तापलंय, पण बीड जिल्ह्यातल्या परळीत मात्र निवडणुकीपूर्वीच रक्ताचे पाट वाहू लागलेत। राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक पांडुरंग गायकवाड यांच्या हत्येनं संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे। पहाटेच्या सुमारास परळी शहरातल्या उड्डाणपुलाखाली गायकवाड यांचा मृतदेह आढळून आला। त्यांच्यावर धारदार शस्त्रानं वार करण्यात आले। गायकवाड यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी 5 संशयितांना ताब्यात घेतलंय। अजय अशोक भोसले तर ह्याचा खून झालेला आहे। त्या खुनाच्या अनुषंगानं त्यांनी 2 आरोपी ताब्यात घेतले होते। ते आरोपी शिकलकरी समाजाचे आहेत। दरम्यान असं झालं की हे मुलाचे जे नातेवाईक आहेत हे पांडुरंग गायकवाड यांच्यावरच चिडलेले। त्यांचं असं समज झाला की बाबा ह्या पांडुरंग गायकवाड यांच्यामुळंच आमच्या मुलाचा मृत्यू झाला। त्या मयत मुलाची आई आणि त्याचे काही नातेवाईक आणि काही मित्रमंडळी अशा लोकांनी पांडुरंग गायकवाड यांच्यावर हल्ला चढवला। पांडुरंग गायकवाड हे राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक असून राष्ट्रवादीच्या विद्यमान नगरसेविका मीनाबाई गायकवाड यांचे ते पती आहेत। गायकवाड हे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचे कट्टर समर्थक होते। त्यांच्या हत्येमागे भाजपचा हात असल्याचा धक्कादायक आरोप धनंजय मुंडेंनी केलाय। पांडुरंग गायकवाड यांची निर्गुण हत्या करण्यात आली आणि त्या हत्येमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचा आणि नगरसेवकाचा त्यांनीच ती निर्गुण हत्या केली हे आता हळूहळू निष्पन्न व्हायला लागले। विशेष म्हणजे थर्मल परिसरात अजय भोसले नावाच्या तरुणाचाही मृतदेह आढळून आलाय। एकाच दिवशी 2 रक्तरंजित घटना घडल्यानं ऐन निवडणुकीच्या धामधुमीत परळीत तणावाची स्थिती आहे। विकास माने, साम टीव्ही, बीड।